ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या पुढे गेली असून येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। यावेळी उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, विजय देसाई, शहर प्रमुख सचिन पाटील, प्रकाश तेलगोटे, विजय कदम, लहू चाळके, रवींद्र सुर्वे, कळवा शहर संघटिका कल्पना कौले, मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडीवाली, उपशहर प्रमुख अनिश कुरेशी इत्यादी उपस्थित होते। दिवा परिसरातील नागरिकांसाठी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी उभारण्यात आलेली आहे। या पोलीस स्टेशनमध्ये 25 ते 30 कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे। चरस, गांजा, हकीम यांसारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन जाताना दिसत आहेत। महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत। चोरी, दरोडे यांसारखे प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसत आहेत असा दावा ठाकरे गटाने निवेदनामध्ये केला आहे। 25,000 लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना तक्रार करायची असल्यास त्यांना 10 किलोमीटरवरती असलेल्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागत आहे। त्यामुळे येथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेले अनेक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत, परंतु जागेचा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे। त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी, तेथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असे पोलीस स्टेशन करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला। या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा सेनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला। तसेच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्याकरिता ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। युवा सेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीदरम्यान सूचना करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे असं यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं। तर येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील या तीनही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पदाधिकारी संकेत गुरव, निखिल तावडे,
उदय पारसेकर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की त्यांच्यातर्फे सत्कार पूर्वेशी स्वीकारणार आहेत. तर लवकरात लवकर जरा सवा ना युवा सेनेबरोबर युवती सेनेचा सुद्धा युवा सेनेची इन्कमिंग म्हणजे आता कालचंच उदाहरण देतो. आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती. त्या ठिकाणी सुद्धा उभाटा गटाचे त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवक हे आमच्या युवा सेनेमध्ये सामील होत आहेत. आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा तो विश्वास आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे पद्धतीचं काम करतायत या दोन्ही नेत्यांवरचं असलेलं विश्वास, या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत जोडत आहेत. बघा, युवा सेनेची स्थापना झाली तेव्हापासून मी त्या युवा सेनेमध्ये सक्रिय आहे. पूर्वी युवा सेनेचा सचिव होतो, आज मी युवा सेना कार्याध्यक्ष झालोय. तेव्हा युवा सेनेचं संपूर्ण नियोजन आयोजन हे करण्याचं काम जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली होती. आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. तेव्हाही मी चहा प्यायचो, परंतु आमच्या सहकारी हे त्यावेळेस कोल्ड कॉफी प्यायचे. तर माझी जी चहाची तेव्हाची जी सवय आहे ती सवय मी अजून काही सोडलेली नाहीये. आजही मी चहा आणि वडापाववर माझ्या ह्या दौऱ्याला पूर्णपणे माझ्या युवा सैनिकांसोबत आनंद घेत असतो. त्याला एवढंच सांगेन, आजही मी विधान भवनात पाहिलं की ज्या पद्धतीनं मी पूर्वी 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता तेव्हा माझे परम मित्र ते आहेत. आणि शेवटी बघा, जुने मित्र आहेत, प्रेम आहेच. आणि अशा माझ्या परम मित्राला मला एवढंच सांगायचं की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ नेते असतात त्या ज्येष्ठ नेत्यांशी आपण चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे. शेवटी एक प्रोटोकॉल असतो. आज मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय आणि ठिकाणी मलाही अनेक नेत्यांवर प्रश्न विचारले जातात, परंतु मी कुठल्याही नेत्यावर टीका करत नाही, कुठल्याही नेत्याला वेगळं उत्तर देत नाही. आज साधं उदाहरण आपल्याला सांगतो की काल माझ्यावर एक नेत्यांच्या नावाने माझ्यावर तिथे त्यांना माझ्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी माझ्यावर टीका केली, परंतु मीडियाने ज्यावेळेस मला विचारलं त्या नेत्याबद्दल मी एकच सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत आणि अशा नेत्यांवर मी टीका करणार नाही. आज जे गुलाबराव पाटील साहेबांबरोबर झालेलं आहे, गुलाबराव पाटील साहेबांनी अतिशय चांगलं उत्तर माझ्या परम मित्राला दिलेलं आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहाबाहेर शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाचं लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रामध्ये हे 2 तासाचं धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत, कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं. त्यातच आज शासकीय विश्रामगृहाबाहेर देखील हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांचा सहभाग लाभला. या आंदोलनामध्ये पेन्शन संघटनेने देखील आपला सहभाग नोंदविला. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे. तसेच खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा. OFRDA कायदा रद्द करण्यात यावा. या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करावा. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा. सरकारी विभागांचे संकोचीकरण तात्काळ थांबवा. 8व्या वेतन आयोगाची स्थवर सपत्ता करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरा. तसेच प्रत्येक इस्पितळामध्ये कॅशलेस उपचार मिळावा यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी. यांसारख्या अनेक मागण्या या आंदोलनादरम्यान लावून धरण्यात आलेल्या आहेत. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आज हे आंदोलन करण्यात आलं. आजच्या या आंदोलनामध्ये सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजचे प्राध्यापक, हे सर्व प्रकारचे कर्मचारी आज या अधिकारी याच्यामध्ये या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. त्याचप्रमाणे खास करून ह्यावेळेला नवीन एक वाढ आपल्या या कार्यक्रमात झालेली आहे, ती म्हणजे पेन्शनर संघटना जी आहे तीसुद्धा ह्या आंदोलनात उतरलेली आहे. पेन्शनर संघटनेच्याही मागण्या आहेत, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. ते शासनाने तात्काळ त्याबाबत निर्णय घ्यावा, नाहीतर राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि पेन्शनर संघटना या मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या माध्यमातून मी शासनास कळवू इच्छितो की मागण्या रास्त आहेत,
मागण्या काही मान्य केलेल्या आहेत, त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णय त्यांनी त्वरित पारित करावेत आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून वेगळं करावं, नाहीतर नाईलाजास्तव शासनाच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि हे आंदोलनाची जबाबदारी संपूर्ण शासनाची राहील हे आपल्या वतीने मी शासनास कळवू इच्छितो. नमस्कार सर, मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचा ठाणे जिल्हाध्यक्ष. आज आमच्या मागण्या ज्या शासनानं मंजूर केलेल्या आहेत त्या मागण्यांवर अद्यापपर्यंत शासनादेश निघालेला नाही. त्यामुळे आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ही जर मागणी मान्य झाल्या नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. शासनाने हे 31 मार्चपर्यंत जे जुनी पेन्शन योजना किंवा NPS किंवा केंद्र शासनाची जी योजना त्या धर्तीवर केलेली आहे त्यांचे आतापर्यंत दिशा डायरेक्शन दिलेले नाही आणि त्यात ऑप्शन फॉर्म्स मागितलेले आहे, पण त्यामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना माहीतच नाही की त्या योजनेमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही. त्याबद्दल त्यांनी शासनादेश लवकरात लवकर काढावा अशी त्यांना विनंती करतोय. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील वर्ष 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा असणारी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 30 एप्रिल 2025 रोजीपर्यंत बसवणे अनिवार्य केलं आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 3 कंपन्यांना वाढीव दराने टेंडर्स देण्यात आलेले आहेत. मात्र भारतातील इतर राज्यातील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे. यातून वाहनधारक नागरिकांची फार मोठी लूट होऊन त्यांची आर्थिक फसवणूक होऊ घातलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने 6 मार्च रोजी आंदोलन छेडलं आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दर हे दुचाकीकरिता 450 रुपये तर चारचाकीकरिता 745 रुपये इतके आहेत. परंतु शेजारच्या गोवा, गुजरात राज्यात मात्र अनुक्रमे दुचाकीकरिता 155 रुपये आणि 300 रुपये तर चारचाकी वाहनांकरिता 203 आणि 460 रुपये इतके ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान संपूर्ण भारतातील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे कराच्या माध्यमातून सर्वांना जास्त निधी केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा करत असताना देखील महाराष्ट्रातील वाहनधारक नागरिकांना मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने धर्मराज्य पक्षाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आपला निषेध व्यक्त केला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार भारतातील इतर राज्यांना झुकतं माप देऊन महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार असून याबाबत धर्मराज्य पक्षाच्या भावना अतिशय तीव्र असल्याचं यावेळी म्हटलेलं आहे. या संदर्भात धर्मराज्य पक्षाच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदन देखील देण्यात आंदोलन मी इथे ठाण्यामध्ये करतोय, ठाण्याच्या RTO समोर. त्याचं एकमेव कारण आहे की ठाणेकर जनतेने आम्हाला आवाहन केलेलं आहे की आपल्या ठाण्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन फक्त धर्मराज्य पक्षातर्फेच केलं जाऊ शकतं. त्यानुसार आपण इथे आंदोलन करत आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारने जे HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या नावाखालती महाराष्ट्रामध्ये जी लूट चालू केलेली आहे, जर तुम्ही बघितलं की जवळच्या राज्यांमध्ये गोवा, गुजरात या ठिकाणी BJPचं सरकार असताना तिथे मात्र 155 रुपये 160 रुपये असा दर लावण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज दर 455 रुपये 450 रुपये लावण्यात आलेला आहे. ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे. केंद्र सरकारने हे माध्यम केलेलं आहे का की महाराष्ट्रामधून या जनतेकडनं, ही जनता गोरगरीब जनता आहे, ही काहीच बोलत नाही आहे, आंदोलनामध्ये उतरत नाही आहे, तर हिच्याकडनं जास्तीत जास्त प्रकारे टॅक्स गोळा करून तो केंद्र सरकारकडे जमा करायचा, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आमचं म्हणणं एकच आहे की सर्व राज्यांना जी काही नंबर प्लेटचा जो काही खर्च आहे तो माफक दरामध्ये केला पाहिजे. तिन्ही राज्यांमध्ये BJPचं गव्हर्नमेंट असताना महाराष्ट्र सरकारकडनं ही लूट थांबली गेली पाहिजे. जे टेंडर आहे ते रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढा आणि ज्या बाजूच्या राज्यांना जे तुम्ही दर दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याकरतालाही लागू करा आणि सर्वांना समान अधिकार द्या. ही एकमेव आमची मागणी आहे. धर्मराज्य पक्षचे अध्यक्ष राजेंद्र राजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आंदोलन उभारलेलं आहे. आपण पाहाल की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली ही जी ठाणेकर जनतेची किंवा महाराष्ट्राची ही जी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबवावी यासाठी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे. आणि तुम्ही पाहाल की बाजूच्या राज्यामध्ये जिथे BJPचंच राज्य आहे, गुजरात म्हणा, गोवा म्हणा, तिथे दर हे माफक दर आहेत आणि इथे दर जे आहेत हे फार
जास्त प्रमाणात आहेत, तर हे टेंडर रद्द करून परत नवीन टेंडर काढून आणि लोकांना परवडेल अशा माफक दरामध्ये हे दर लावावेत किंवा बाजूच्या राज्याचे दर लावले तेच दर इथे लागू करावेत अशी आमची मागणी आहे ठाणेकर जनतेकडून. आणि ठाणेकर जनतेला तुम्ही न्याय द्याल ही शासनाला आम्ही एक विनंती करतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोघरपाडा नजीक खाडीकिनारी 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालय इत्यादींचा त्या क्षेत्रामध्ये विकास होणार आहे. यांसारख्या शहराच्या दृष्टिकोनाने आवश्यक असलेले प्रास्ताविक प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील आणि नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाउन पार्क, कळव्यातील यशवंतरामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, कारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात आला. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, माजी नगरसेवक गोपाळ लांडगे, राम रेपाळे, रमाकांत मडवी, नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. मोगरपाडा येथे 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, गोल्फ कोर्स, मॉल, कार्यालय, कलादालने असा सुमारे 8,000 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्यापैकी ताब्यातील जागा इत्यादी स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे, त्याप्रमाणे त्याची आखणी करावी. स्थानिक गरजा काय आहे त्याचा अभ्यास केला जावा, अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. कळवा मुंब्र्याच्या डेव्हलपमेंटवरती आज आयुक्त महोदय कळवा मुंब्रा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त महोदयांच्याकडे पार पडली. त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी मस्के साहेब होते, त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड, आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, राम रेपाळेजी, रमाकांत मडवी सगळे उपस्थित होते. त्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतो आहे. 10 कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी. म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूलबरोबर बाकी अमेनिटीज, बॅडमिंटन असेल, लॉन टेनिस असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच गोष्टी, स्क्वॉश असेल, या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील. त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे 3 एकरचं, ते खारेगावमध्ये, ते देखील आपण डेव्हलप करतो आहे. त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत. त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल, त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल. म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी, जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला 10 कोटी रुपये, तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर एक 25 एकरचा भूखंड आहे. त्या भूखंडावरती BKCच्या धर्तीवरती IT पार्क किंवा BKCच्या धर्तीवरती दुसरं BKC करता येऊ शकतं का, त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे. ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे. 25 एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते तिथे मिळतात. म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं. त्याचबरोबर ठाण्याला, कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे. त्याचं देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं. म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये, त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली. 65 इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या 65 इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे. त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आणि आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.